लाडकी बहिणीच्या लाडक्या ताईंनो सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे। लाडक्या ताईंनो बघा, तुमचा जो 12वा हप्ता आहे म्हणजे जून महिन्याचा हप्ता आहे, याचं वाटप कधी होणार आहे, 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत, लाडक्या बहिणीला नेमका काय होणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लाडक्या ताईंनो, तुमच्या लाडक्या बहिणीचा बुलंद आवाज, महाराष्ट्र राज्याचा लाडक्या बहिणीचा हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहे, मागणी पत्र घेऊन। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आमदार साहेब या ठिकाणी आहेत, सुनील अण्णा शेळके यांना मी या ठिकाणी स्वतः भेटलेलो आहे आणि त्यांच्याशी चर्चा देखील केली आहे। टीव्ही मध्ये देखील या ठिकाणी आपली बातमी आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे, पण अगोदर या ठिकाणी मागणी आपण काय केली आहे, तुमचा हा 12वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, याच्याबद्दल तुम्हाला चर्चा करणार आहे। आणि त्याच्यानंतर आपली ही मागणी आपण कशा स्वरूपात पुढे घेत आहोत, पुढे कसे तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत, बाकीच्या शेतकरी ताईंना कसे 1000 रुपये भेटणार आहेत, ज्या निराधार ताई आहेत त्यांना कसे 1000 रुपये भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी। बघा लाडक्या ताईंनो, मी आवाज उठवलेला आहे, तुमच्या लाडक्या बहिणीचा बुलंद आवाज, ट्रिक्स गुरु तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणारे लाडक्या ताईंनो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगत आहे लाडक्या ताईंनो, ती म्हणजे जून महिन्याचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलेला आहात। सगळ्या ताई या ठिकाणी वाट बघत बसल्यात की हा हप्ता मला कधी भेटणार आहे। शेवटचा आता आठवडा आलेला आहे, जून महिना आता संपायला फक्त 10 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। मग ह्या 10 दिवसामध्ये पैसे भेटणार का, शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे भेटणार का, कोणी अधिकृत माहिती दिली आहे का, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। बघा लाडक्या ताईंनो, पहिली गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की एक न्यूजपेपर आहे अहिल्यानगर लाईव्ह 24, त्यांनी सांगितलं होतं की 20 तारखेपर्यंत म्हणजे 15 ते 20 जून पर्यंत या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत। त्यांनी असा अंदाज व्यक्त केला होता, पण तो अंदाज या ठिकाणी खरा ठरलेला नाहीये। त्याच्यामुळे आजपर्यंत कोणाला लाडक्या बहिणीला 12वा हप्ता भेटलाय का, एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, कारण की अजून तर कोणाला भेटलेला नाहीये। पण त्यांनी सांगितलं होतं 20 तारखेपर्यंत पैसे येतील, ते पुढे आलेलं नाही। आता त्याच्यानंतर या ठिकाणी साम टीव्हीने सांगितलं होतं की शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटणार। आता शेवटचा आठवडा कधी होणार आहे, बघा पुढच्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे। एक सोमवार मंगळवार पासून बुधवार पासून तुम्हाला या ठिकाणी पुढचा आठवडा सुरू होणार आहे, शेवटचा आठवडा या महिन्याचा सुरू होणार आहे। आणि यामध्ये पैसे भेटतील का हे पण आपण बघणार आहोत। हे साम टीव्हीने सांगितलं होतं, त्याच्यानंतर टीव्ही 9नी किंवा तुमच्या इतर टीव्ही चॅनलनी देखील अशा स्वरूपात सांगितलंय की अंदाज व्यक्त केलेला आहे की पैसे भेटतील, पण नक्कीच असे पैसे भेटणार आहेत का ते तुम्हाला मी सांगत आहे। लाडक्या ताईंनो, सगळ्यांची अपेक्षा लागली आहे ती म्हणजे या पैशाकडे, की बाबा आम्हाला शालेय साहित्य खरेदी करायचंय, आमच्या लहान मुलांच्या या ठिकाणी शाळांच्या फीस भरायच्या किंवा वेगवेगळ्या कामासाठी आम्हाला हे पैसे लागतात। त्याच्यामुळे लाडक्या दादांनी लवकरात लवकर आम्हाला हे पैसे आमच्या अकाउंटला टाकवेत। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला सगळ्याला असं वाटतंय का की हा लाडक्या बहिणीचा हप्ता जो आहे 12वा हप्ता लवकरात लवकर या हप्त्यामध्ये म्हणजे याच आठवड्यामध्ये तो मिळायला पाहिजे, ही मागणी या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी तुमच्या वतीने करत आहे। बघा, मी शांत बसलेलो नाहीये, बुलंद आवाज तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे। लाडक्या ताईंनो, जर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर आपली ही मागणी आपण हळूहळू वर घेऊन चाललो आहोत। बघा, जवळजवळ 2 ते 3 या ठिकाणी आमदार साहेबांना मी भेटलेलो आहे, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केलेली आहे, न्यूजपेपर मध्ये पण या ठिकाणी वेगवेगळ्या वृत्तपत्राशी मी या ठिकाणी चर्चा करत आहे, रिपोर्टर्सशी देखील मी या ठिकाणी बोलत आहे। तर लाडक्या ताईंनो, बघा पहिली गोष्ट या ठिकाणी तुम्हाला मी दाखवत आहे, तुम्हाला या ठिकाणी आमदार साहेब स्वतः बघत असाल तुम्ही, आमदार साहेब या ठिकाणी दिसत आहेत, त्यांना मी पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्याशी चर्चा बघा या ठिकाणी न्यूजपेपरला देखील या ठिकाणी येणार आहे, टीव्ही मध्ये पण येणार आहे। ही बातमी आपण ऑलरेडी दिलेली आहे, त्यांना मी सगळ्या मागण्या आपल्या सांगितलेल्या आहेत आणि त्या मागण्यानंतर त्यांच्या देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत। एक पॉझिटिव्ह प्रकारे त्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर आम्ही या मागण्या या ठिकाणी पुढे चर्चेमध्ये यापुढे घेऊया, वेगवेगळ्या मंत्री साहेबांबरोबर असेल किंवा त्यांच्या कोणते वरचे मंत्री असतील त्यांच्याबरोबर मी चर्चा करून नक्कीच या ठिकाणी पुढे हा मुद्दा मांडू, अशा स्वरूपाचं त्यांनी या ठिकाणी पॉझिटिव्ह रिप्लाय दिलेला आहे। बघा, हेच आपल्याला करायचं लाडक्या ताईंनो, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे। तुमच्यासाठी मी दररोज झगडत आहे। तुम्ही बरेच जण म्हणत असताल की सर आज सकाळपासून व्हिडिओ उशिरा का पडला, तर बघा तुमच्यासाठी मी सकाळपासून भटकत आहे, या ठिकाणी भेटत आहे, त्यांच्याशी खूप चर्चा या ठिकाणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी गोष्टी बघत आहोत। लाडक्या ताईंनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2100 रुपये हप्ता, कोणत्या ताईला असं वाटतं की 2100 रुपये हप्ता हवाय, पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, कारण की आपला हा जो लढा आहे, आपली जी मागणी आहे 2100 रुपयाची मागणी असणार आहे। तर 2100 रुपये आम्हाला लवकरात लवकर सरकारने द्यावेत, ही आपण मागणी सगळ्या लाडक्या बहिणीच्या वतीने करत आहोत। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला
सगळ्याला वाटतं का 2100 रुपयाचा हप्ता वाटप पटपट पटपट आपल्या अकाउंटला व्हावा आणि लवकरात लवकर सरकारने हा निर्णय घ्यावा। आणि लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट अजून लक्षात घ्या, आता निवडणुका अजून लागणार आहेत बघा। ह्या महाराष्ट्र आमदार खासदारकीच्या नाहीत निवडणुका, पण ह्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका असतात किंवा वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतात किंवा वेगवेगळ्या ज्या निवडणुका असतात, त्या निवडणुकीच्या वेळेस या ठिकाणी आपल्याला सगळ्याला एकजूट व्हायचं आहे आणि आपण सगळे जर एकत्र आलात तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी हा 2100 रुपयाचा देखील आपल्याला मागणी पूर्ण होणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे बघा। मी म्हणत नाही तुमचा पाठीमागे मी लढून तुमच्या मागे येत आहे असं नाही, मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे। हा लाडका भाऊ तुमच्या सदैव सोबत असणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही एकच गोष्ट करायची, सपोर्ट, जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे आणि हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करायचा, जास्तीत जास्त व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवा, ग्रुपला टाका, तुमच्याकडे जिकडे भेटेल तिकडे हा ग्रुपला व्हिडिओ शेअर करायचंय। तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी आता या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आणि 2100 रुपये तर त्याच्याबद्दल पण आपण मागणी करतो। तुमच्या समोर या ठिकाणी दिसतात बघा, आपले आमदार साहेब आहेत पुणे मावळ यांचे, हे आमदार साहेब तुम्हाला माहिती, सगळ्याला माहिती आहेत, सुनील अण्णा शेळके साहेब यांच्याशी मी चर्चा केलेली, त्यांना मागणी पत्र पण आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी टीव्हीवर पण मी या ठिकाणी बोललेलो आहे। तर बघा, मागणी पत्र आपल्या सगळ्याला माहित असेल, नसेल तर एकदा जर जे ताई व्हिडिओ नवीन पाहायला आलेले असतील त्यांच्यासाठी सांगत आहे, लाडक्या ताईंनो, महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहिणींचा बुलंद आवाज स्ट्रिक्स गुरु तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि जवळजवळ या ठिकाणी 20 दिवसापासून आपण या ठिकाणी 20 ते 25 दिवस झाले आता आपण ही मागणी या ठिकाणी। तर लाडक्या बहिणींनो बघा, या ठिकाणी आपण ह्या मागण्या करत आहोत। ज्या लाडक्या त्यांना माहित नसतील त्यांना परत एकदा सांगतो आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि आपण सरकारकडे नेमकं काय मागत आहोत। तर सगळ्यात पहिली मागणी आपली असणार आहे ती म्हणजे प्रत्येक महिन्याचा हप्ता वितरण ही एक तारीख फिक्स करावी, ही आपली सगळ्यात पहिली मागणी आहे। कोण कोण ताई याला सपोर्ट करता एकदा कमेंट बॉक्समध्ये पट सर्वांनी सांगायचं आहे, कारण की लाडक्या बहिणींनो, आपण सगळ्यांनी मागणी केली तर नक्कीच लवकरात लवकर आपल्या या सगळ्या मागण्या पूर्ण होणार आहेत। दुसरं म्हणजे 2100 रुपयाचा हप्ता लवकरात लवकर सुरू करावा। जो लाडक्या ताईंना या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार जर आलं तर आम्ही लवकरात लवकर 2100 रुपये करू, तर या ठिकाणी ते पण आपण या ठिकाणी मागणी केली, लवकरात लवकर आम्हाला 2100 रुपये भेटायला पाहिजे। तिसरं आहे शेतकरी ताई आणि निराधार ताई जे आहे, निराधार ताई म्हणजे ज्यांना 1 पण रुपये भेटत नाही, संजय गांधी योजनेच्या ज्या ताई आहेत त्यांना 0 रुपये भेटतात आणि शेतकरी ताईंना 500 रुपये भेटतात शेतकरी ताईंना, तर त्यांना 1000 रुपये प्रत्येकी भेटावेत, हे आपण या ठिकाणी मागणी करत आहोत। आणि प्रत्येक महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये वितरित व्हावा, असं नको व्हायला जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये, जुलैचा हप्ता ऑगस्ट मध्ये, असं नको व्हायला। तर लाडक्या ताईंनो, सगळ्यांना एक गोष्ट परत सांगतोय, या ज्या मागण्या आपण करतो 4 मागण्या, ह्या महत्त्वाच्या आपल्या 4 मागण्या असणार आहेत आणि इतर काही अजून मागण्या असतील की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे। तुमच्या काही अजून मागण्या आहेत का, सरकारकडे मागण्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मी तुमच्या वतीने सरकारकडे लढत आहे, तुमच्यासाठी मी बाजू आपली मांडत आहे। बघा, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे नेते, वेगवेगळे लोक या ठिकाणी काम करताना दिसतात, वेगवेगळ्या शिक्षण संस्थेमध्ये काम करताना दिसतात किंवा वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे लोक पुढे येताना दिसतात, पण लाडक्या बहिणीसाठी कोणी अजून पुढे आलेलं नाहीये। तर पहिल्या वेळेस बघा, मी तुमच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। महाराष्ट्रामधला तुमचा सगळ्या लाडक्या बहिणीचा बुलंद आवाज स्ट्रिक्स गुरु तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे आणि आपण ही मागणी सगळ्या सरकारकडे मान्य करून घेणार आहोत। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो बघा, मी वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत आहे, वेगवेगळ्या आमदार साहेबांची, खासदार साहेबांची किंवा वेगवेगळ्या मंत्री साहेबांची या ठिकाणी मी चर्चा करत आहे। वेगवेगळे जे अधिकारी आहेत, जसे की नगरपालिकेचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी किंवा वेगवेगळ्या ज्या महिला व बालविकास विभाग असतो त्यांचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी मी या ठिकाणी चर्चा करत आहे। त्याचबरोबर टीव्ही रिपोर्टर आहेत, न्यूजपेपरचे रिपोर्टर आहेत, त्यांच्याशी देखील मी चर्चा करून आपला हा जो मुद्दा आहे, आपल्या ज्या मागण्या आहेत, पुढे जास्तीत जास्त पुढे घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करत आहे। त्यांच्या सगळ्यांचा सपोर्ट बघा, लाडक्या बहिणींनो, फक्त हे एकटा माझे एकट्याचं काम नाहीये, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट याच्यामध्ये मला पाहिजे। तुम्ही जर सगळ्यांनी जर खंबीरपणे पाठिंबा मला दिला तर नक्कीच आपण या ठिकाणी या युद्धामध्ये जिंकणार आहोत आणि आपण मागण्या पूर्ण करून घेणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, सगळ्यांनी सपोर्ट आहे म्हणून कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे, सपोर्ट आहे, सहमत आहे, जास्तीत जास्त कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, म्हणजे पाहिजे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाडक्या बहिणींनो, कारण की हे युद्ध, हे जी मागणी आहे हे तुमच्यासाठी आहे। त्याच्यामुळे सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा केला पाहिजे, दिला पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। अजून जर कुणाला नवीन नेत्यांना भेटलो तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।